नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपली मनापासून स्वागत आहे. हे बघा, मस्त अशी आपल्याला घोसाळे मिळाले ते आणि कोवळी घोसाळ्याची भाजी छान होते. तर आता आपल्याला ही घोसाळ्याची भाजी करायची आहे. आणि भाजी आपल्याला तुम्हाला एवढी दिसली तरी आळून भाजी ही जराशीच होते. त्यामुळे आपल्याला चणा डाळ घालायची. चणा डाळ तर मी घोसाळ्याच्या भाजीत घालते, मूग डाळ वगैरे पण घालते. चणा डाळ भाजी घालून भाजी करायची. वाटपाची पण केली जाते, पण मी किसून खोबरं घालून करणार आहे. एखादा बारीक बटाटा घातला तरी चालून जातं. आता आपल्याला ही चांगली साफ करून घ्यायची. तर आता आपण ही साफ करून बारीक वगैरे करून घेऊया. आता आपण काय करायचं, ह्याची जी सालं असतात ना ती काढत नाही, फक्त आपल्याला वरच्यावर ना असं घासून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे सालं काढलं तर सगळं ते तर निघून जाणार, मग उपयोग काय त्या भाजीचा. अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आणि आपण कापायचं, कारण नंतर हे हिरवंगार असं लागणार. नंतर कापून झाल्याच्या नंतर काही होत नाही, सत्व वगैरे निघत नाही कापल्यावर धुतलं तरी. पण हे अशा प्रकारे काढलं ना तर तुम्ही सगळी साल काढलं तर त्याचं सत्व निघून जातं. त्याच्यामुळे ना अशा प्रकारे ही साल फक्त घासून घ्यायची, कारण जरासं असं हिरवं थोडंसं असं गेलं ना तरी चालतं. आणि नाही काढलं ना असं तरी चालून जातं. पण तुम्हाला जर ज्यांना साली काढायची सवय येते त्यांना सांगते की असं फक्त वरचा भाग असा घासून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीमध्ये. आणि मस्तपैकी मग तुम्हाला पाहिजे तसं आधीच धुवून घेतलात तरी चालेल. आता हे बघा, मी धुवून घेतलं आहे. तर तुम्ही नंतर धुतलात तरी चालतं, पण आता हे मी धुवून घेतलं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला याच्या बारीक फोडी करायचं आहे. भरली घोसाळी वगैरे पण करतात आता, पण मी टिफिनसाठी भाजी लागते ती भाजी करून दाखवणार आहे. चणा डाळ घालून, एखादी बटाटी घालून. आणि घोसाळ्याची भाजी छान होते. तुम्हाला जर कडू वाटत असेल काय असेल तर थोडासा तुकडा असा खाऊन पण बघायचा आहे. पण कोवळी घोसाळी आहे त्याच्यामुळे छान आहेत. आणि कोवळी घोसाळी खायला पण भारी वाटतं. काही लोक हिरव्या भाज्या खात नाही, पण हिरव्या भाज्या ह्या आपल्या शरीराला खूप चांगल्या असतात. त्याच्यामुळे मुलांनो, हिरव्या भाज्या तुमच्या घरात तुमचे आईवडील बनवत असेल तर आवर्जून खा. आमच्या घरात मुलांना हिरव्या भाज्याच लागतात. त्याच्यामुळे हे बघा, हे मी आता मी असं कापलं आहे ना, ते बाकीचे पण जे राहिलेले आहेत ना ते सर्व अशाच प्रकारे कापून घेते आणि मग आपण भाजी करायला घेऊया. हे बघा, एवढ्या फोडी केल्यात तरी चालून जातं. चला तर मग अशा पद्धतीमध्ये आपण आता हे कापून घेऊया. हे बघा, भाजी तर आपली मस्त अशी कापून झालेली आहे. आता आपल्याला बटाटी, कांदा, टोमॅटो वगैरे कापून ही भाजी करायला घ्यायची आहे. तुम्हाला मी आता जसं वरचं साल काढलं तसं एक आपल्याला जसं जमतं एकदम साल काढून ठेवून नंतर मग आपण बारीक केलं तरी चालेल. तुम्हाला नाही धुवायची असेल तरी चालेल आणि धुतली तरी चालेल. पण आता ही नाही धुतली तरी चालेल, कारण साल काढल्याच्या नंतर मी ही छान अशी धुवून घेतली आहे. आणि आता आपण हे कांदा टोमॅटो वगैरे कापून झाल्याच्या नंतर डायरेक्ट भाजी करायला घेऊया. दिसताना जास्त दिसते पण आळून ती थोडीशी होणार. तर आपण चला ह्याची भाजी करून घेऊया. हे बघा, आता आपण कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलं, एक चमचा जिरं घालून घेतलं. जिरं चांगलं तडतडलं त्यानंतर आपल्याला कढीपत्ता पण कटरमधून बारीक करून घेतले. 1.5 कांदे आपल्याला बारीक करून घेतले त्यामध्ये आणि ह्यामध्ये घालून घ्यायचे. जिरं घातल्यामुळे काय माहिती आहे, ह्या भाजीला किंवा कोणत्याही तुमच्या हिरव्या भाजीला छान अशी चव येते. आता आपण ह्यामध्ये कांदा थोडा नरम होऊ द्यायचा. कांदा नरम झाल्याच्या नंतर म्हणजे यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला छान शिजला पाहिजे, त्यासाठी मीठ घालायचं नाही आहे, झाकण मारून ठेवणार आहे. कारण काय माहिती आहे, भाजी ती घोसाळ्याची आळते. आळल्यामुळे मिठाचा प्रमाणाचा अंदाज तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे मीठ नंतरच घालायचं. फक्त कांदा टोमॅटो चांगले शिजले गेले पाहिजे, त्यासाठी आपल्याला आता झाकण मारून कांदा टोमॅटो चांगले ह्यामध्ये शिजवून घ्यायचे. आता हे झाकण मारून मी शिजवून घेते, पण तुम्हाला वाटल्यास मध्ये तुम्ही परतवून पण बघू शकता. तर आता हे बघा, कांदा टोमॅटो थोडा नरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये मसाले घालून घ्यायचे. तर आता मसाले मी कोणतेही ताकझाक न करता फक्त मालवणी मसाला, हळद आणि हिंग एवढंच मसाल्यांचा वापर करून अशा प्रकारच्या ज्या हिरव्या भाज्या असतात ना त्या छान ह्यामध्ये शिजल्या जातात. हे बघा, आता मसाले घातल्याच्या नंतर आपण आता हे परतवून घ्यायचं. परतवून घेतल्याच्या नंतर मसाल्यातील कच्चा पण दूर होण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला छान असं परतवून घ्यायचे, जेणेकरून टोमॅटो कांदा व्यवस्थित या मसाल्यामध्ये शिजला जातो आणि मसाल्यातील कच्चापण पण दूर होतो आणि व्यवस्थित आपले मसाले ह्यामध्ये
तेल सुटेपर्यंत छान असे शिजले गेल्याच्यानंतर हे बघा पाणी पण छान आटलं गेलं आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये भाजी घालून घ्यायची आहे, जसे की घोसाळी, बटाटी, चणा डाळ पण छान भिजली गेली तर भाजी पण छान शिजली जाते व्यवस्थित. चणा डाळ भिजली नाही तर व्यवस्थित ती शिजली जाणार नाही. तर चणा डाळ पण बघा छान अशी भिजली गेलेली आहे आणि बटाटी आपण स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहेत. आता हे आपण घालून व्यवस्थित ह्यामध्ये परतून घ्यायचं. दिसताना मंडळी एवढं दिसतं पण ती भाजी आळून एवढी होते. आता मी फक्त कांदा टोमॅटो मसाल्याचा कच्चा पण दूर होण्यासाठी फक्त तेवढंच पाणी वापरलेलं. आता मी अजिबात पाणी वापरणार नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण आता हे व्यवस्थित असं परतवून घ्यायची आपण भाजी या मसाल्यामध्ये आणि व्यवस्थित परतवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ती मंडळी झाकण मारून ठेवायची आहे. आणि टिफिनसाठी अशा प्रकारे जी सुक्की भाजी तुम्ही कराल ना ती एक नंबर मंडळी लागते. आणि आवर्जून कडधान्य तर तुम्ही कायमच खाता. कडधान्याच्या भाज्या टिफिनला न देण्यापेक्षा अशा प्रकारच्या तुम्ही हिरव्या भाज्या दिल्यात तरी चालतील. मुलं म्हणा, मिस्टर म्हणा, आवडीने अशा प्रकारच्या भाज्या टिफिनसाठी खातात. आता आपल्याला बारीक गॅसवरच झाकण मारूनच शिजवायचं आहे, जेणेकरून झाकण मारून बारीक गॅसवर शिजवलं ना तर भाजीला छान असं पाणी सुटतं. तर हे बघा मस्त असं आपण झाकण काढून बघितलं, बघा किती भाजीला पाणी सुटलं आहे. कारण घोसाळ्याची भाजी किंवा इतर पाणीदार भाजी आहे ना गरमीमध्ये आवर्जून मंडळी उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आवर्जून खा. बाकीच्या वेळेला तर खात, पण अशा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये पाणीदार भाज्या तुम्ही आवर्जून खा, जेणेकरून तुमच्या शरीराला ते पाणी पण मिळून जातं आणि आपल्या पोटासाठी या अशा भाज्या खूप चांगल्या असतात. आता आपली भाजी बरीच आळी गेल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आधी मीठ घातलं ना का मिठाचा अंदाज येत नाही, त्याच्यामुळे नंतर हे मीठ घालून व्यवस्थित भाजी परतवून घ्यायची. आणि आपल्याला झाकण न ठेवता या भाजीतील मग पाणी आपल्याला व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे. आणि भाजीतलं पाणी आटवताना तुम्हाला मंडळी मध्ये 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 ही भाजी सारखी परतवून घ्यायची, जेणेकरून वर खाली होऊन व्यवस्थित अशी आपली भाजी शिजली जाते. तर हे बघा भाजीला फास्ट गॅस करून मग मी नंतर ही भाजी आधी आपण मंद आचेवरती पाणी येईपर्यंत ती भाजी छान अशी शिजवून घेतली थोडीफार आणि नंतर फास्ट गॅस करून पाणी आटेपर्यंत ही भाजी आपल्याला चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. बटाटी पण चांगली शिजली गेलेली आहे, चणा डाळ पण चांगली शिजली गेलेली आहे. फक्त मंडळी यातलं आता आपल्याला थोडंसं पाणी आटवून घ्यायचं आहे. अजून थोडं पाणी आटलं गेलं की ना मग ह्यामध्ये आपल्याला ओल्या नारळाचा किस हा वापरायचा. आता आम्ही मालवणी बोललो तर आम्हाला ओल्या नारळाचा किस हा कोणत्याही भाजीत लागतो. जर तुम्ही ओल्या नारळाचा किस नाही वापरला तरी शेंगदाण्याचा कूट वापरलं तरी चालेल. आता मी मुठभर जायसारखे ओल्या नारळाचा किस घेतला आणि छान असं भाजीमध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आणि जरी तुम्ही मंडळी ओल्या नारळाचा किस नाही किंवा शेंगदाण्याचा कूट नाही घातला किंवा नुसती कोथिंबीर घातली तरी चालून जाते, ही भाजी छानच लागते. तर आता टिफिनसाठी तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही कोणत्या पण पद्धतीमध्ये करून दिलात तरी चालेल. नुसती अशी भाजी तुम्ही दिलात खोबरं नाही घातलात तरी भाजी छानच होते. पण आम्ही मालवणी बोलू तर आम्ही खोबरं वापरतो, त्यामुळे मी ह्या भाजीमध्ये खोबरं वापरलेलं आहे. आणि खोबरं खात असाल तर खोबरं वापरलात तरी चालेल. आणि व्यवस्थित आपल्याला ह्या भाजीमध्ये खोबरं घालून घेतल्यानंतर छान परतवून थोडंसं पाणी असेल नसेल ते आपल्याला ह्यामध्ये आटवून घ्यायचं आहे. आणि जरी थोडंसं नावाला जरी पाणी असलं तरी भाजी थंड झाल्यावर छान यातलं पाणी सुकलं जातं आणि भाजी तुम्हाला टिफिनसाठी सुक्की भाजी मिळून जाते. गॅस बंद करून यामध्ये आपल्याला कोथिंबीर असेल तर घालून घ्यायची, नसेल तर नाही घातली तरी चालून जाते, भाजी छानच होते. तर हे बघा मंडळी मस्त अशी मी घोसाळ्याची चणा डाळ बटाटी वापरून मस्त अशी आपणास भाजी करून दाखवलेली आहे. आपण पण नक्की करा. हे बघा मंडळी छान अशी मी आपणास घोसाळ्याची चणा डाळ बटाटी घालून सुक्की टिफिनसाठी भाजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि नक्की अशा प्रकारे टिफिनसाठी आपण भाजी करा.